रिव्हर्स घेताना तुमची पण गाडी फास्टमध्ये मागं जाते का, अनकंट्रोल्ड होती का? म्हणजे जसं की तुम्ही रिव्हर्स घ्यायला लागलाय आणि गाडी फास्टमध्ये मागं जाते, बरोबर, किंवा एक एक वेळा जातच नाही किंवा बंद पडते. ठीक आहे, तर ह्या सगळ्या केसमध्ये काय करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायव्हिंग स्कूलच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहे रिव्हर्स घेताना गाडी तुमच्या कंट्रोलमध्ये कशा पद्धतीने ठेवायची असते ते. ठीक आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी सगळ्यात पहिली गोष्ट, वरती थंबनेल दिसतोय तुम्हाला, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. ही प्लेलिस्ट आहे, ठीक आहे, रिव्हर्स घेण्यासाठी. जर तुम्ही हा पहिला आपला रिव्हर्सचा व्हिडिओ बघत असाल तर पहिल्यांदा ही प्लेलिस्ट बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला रिव्हर्स घेणं सोपं जाईल. सगळ्यात पहिली गोष्ट एक ध्यानात ठेवा की ज्यावेळी तुम्ही रिव्हर्स घेताय, रिव्हर्स घेताना बॅक साईड पहिल्यांदा कव्हर करून घ्या. म्हणजे काय, मी आता रिव्हर्स घ्यायला लागलोय, ओके, मी नवीन आहे, मी नवशिका आहे, मी न्यू लर्नर आहे, तर काय करायचं, गाडीमधून एकदा उतरायचं, लाजायचं नाही. ठीक आहे, उतरायचं गाडीमधून आणि एकदा हा स्पेस बघून घ्यायचा पूर्ण. आपल्याला जिथं रिव्हर्स घ्यायचा आहे, बाबा एखादा खड्डा आहे का, किंवा एखादी गटर आहे का, किंवा लहान मुलं वगैरे क्रिकेट वगैरे खेळत आहेत का, कुठं काय प्रॉब्लेम तुम्हाला येईल का रिव्हर्स घेताना, ह्या सगळ्यात पहिल्या गोष्टी बघून घ्यायच्या, त्याच्यानंतर गाडीत बसायचं. ओके, आता गाडी कंट्रोल कशी करायची ते दाखवतो, या बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट ध्यानात ठेवायची, जर तुम्हाला रिव्हर्सवरती गाडी कंट्रोल ठेवायची असेल तर तुमचं कंट्रोल क्लचवरती असायला हवं. मी काय म्हटलं, परत एकदा वाक्य रिपीट करतोय. जर रिव्हर्सवरती तुम्हाला कंट्रोल हवा असेल तर क्लचवरती कंट्रोल तुमचं असायला हवं. आता क्लचवरती कंट्रोल कसं करायचं तुम्हाला दाखवतो. क्लचवरती कंट्रोल कसं मिळवायचं बघा. क्लच आपण दाबायची पद्धत पहिली बघून घ्या आणि सोडायची पद्धत. दाबायचा असा आणि सोडायचा स्मूथ मध्ये. आता सोडताना नेहमी ध्यानात ठेवायचं, जोपर्यंत तुमचा रिव्हर्स कंप्लीट होत नाही, बरोबर आहे, तोपर्यंत तुमचा हाफ क्लच सुटला पाहिजे. आता मी हाफ क्लचवर क्लच कॉन्स्टंट ठेवलाय बघा. क्लच पूर्ण सोडलाय का, नाही, आता पूर्ण सोडला. हा पूर्ण क्लच रिव्हर्सला कधीच सोडायचा नाही. कळलं मी काय म्हटलं. राईट वाला पाय ब्रेकवरती, तुम्हाला दिसावं म्हणून मी पाय मागे घेतोय, नाही तर राईट वाला पाय कंपल्सरी ब्रेकवरती ठेवायचा. ओके, तर काय करायचा, क्लच दाबायचा. रिव्हर्सला एक नियम लक्षात ठेवा की हाफ क्लच वरतीच गाडी पूर्ण रिव्हर्स झाले पाहिजे. पूर्ण क्लच सोडून द्यायचा नाही रिव्हर्सला. जर तुम्ही पूर्ण क्लच सोडून द्याल तर तुमची गाडी अनकंट्रोल्ड होईल. म्हणजे लक्षात घ्यायचं, जर तुमचं क्लच वरती कंट्रोल नसेल तर तुमचं रिव्हर्स वरती कंट्रोल राहणार नाही. ठीक आहे, ही पहिली गोष्ट कळली. आता दुसरी गोष्ट काय करायची आहे तुम्हाला, की ज्यावेळी तुम्ही क्लच ऑपरेट करणार आहे, ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही क्लच ऑपरेट करणार आहे त्यावेळी हाफ क्लच सोडताय, बरोबर आहे. हाफ क्लच वर सुद्धा तुमची गाडी जर जास्त पळत असेल, आता काय काय गाड्यांना इंजिन सीसी पॉवर जास्त असतं. म्हणजे काय, साधारण ह्या गाडीला जर 1000 असेल, आताच्या न्यू मॉडेलच्या गाड्या जर तुम्ही बघितलात तर साधारण 1600, 1400 किंवा 1800, जसं तुम्ही घ्याल मॉडेल पुढचं घेत जाल, अपग्रेड होईल त्या पद्धतीने तुमचं सीसी सुद्धा वाढतं. सीसी वाढतं म्हणजे इंजिनची पॉवर वाढती, ताकद वाढती. त्यामुळे तुम्ही हाफ क्लच जरी सोडला तरी गाडी जास्त फास्ट मागं पळती, बरोबर आहे. तर ह्या केसमध्ये काय करायचं, हाफ क्लच सोडलेला असताना परत क्लच दाबायचा, परत हाफ सोडायचा, परत क्लच दाबायचा, परत हाफ सोडायचा. मी आता दाखवतो तुम्हाला कसं करायचं. हाफ क्लच सोडायचा आणि क्लच दाबायचा. कसा करतोय बघा मी. हा क्लच दाबला, बघा, हाफ क्लच सोडला, परत क्लच दाबला, परत हाफ क्लच सोडला, परत क्लच दाबला, हाफ क्लच सोडला. हे फक्त तुम्हाला स्लो मोशन मध्ये करायचं आहे. मी तुम्हाला दाखवतोय ह्या पद्धतीने नव्हे. बघा, असा क्लच दाबायचा, एकदम सावकाश सोडायचा, परत कॉन्स्टंट ठेवायचा थोडा वेळ. गाडी पळायला लागल्या परत क्लच दाबायचा. आता हे प्रॅक्टिकली दाखवतो मी तुम्हाला. तर बघा, हाफ क्लच सोडला, क्लच दाबला, हाफ क्लच सोडला, क्लच दाबला. आणि हे करताना मी मागं बघतोय बघा खिडकीतून बाहेर. हाफ क्लच सोडला, क्लच दाबला, हाफ क्लच सोडला, क्लच दाबला. आता मी तुम्हाला की नाही क्लचची पोझिशन तुम्हाला कळली. हाताची पोझिशन कशी पाहिजे तेवढं सांगतो, म्हणजे तुमचं कंट्रोल पूर्णपणे गाडीवरती राहून जाईल. तर हाताची पोझिशन आणि सीट बेल्टची पोझिशन. रिव्हर्स घेताना सीट बेल्ट काढायचा नसतो, कारण एक्झामच्या वेळी आपल्याला सीट बेल्ट कंपल्सरी आहे. तर काय करायचं, अंगठ्यात हा सीट बेल्ट पकडायचा, इथे घ्यायचा, हात बाहेर ठेवायचा असा, बरोबर आहे, जेणेकरून तुम्हाला मुंडी बाहेर काढता येईल, बरोबर. आणि हा लेफ्ट वाला हँड आहे, डावा हात, हा स्टेअरिंगला 12च्या पोझिशनला ठेवायचा. ठेवला. आणि ह्या केसमध्ये काय करायचं तुम्हाला, हाफ क्लच सोडायचा आहे, क्लच दाबायचा आहे, हाफ क्लच सोडायचा आहे, क्लच दाबायचा आहे. राईट वाला पाय ब्रेकवरती. गाडी जास्त पळत असेल जास्त वेळ क्लच दाबा. गाडी जर जास्त पळत नसेल किंवा स्लो जात असेल, जास्तीत जास्त वेळ हाफ क्लच वरती ठेवा. हाफ क्लच वरती जेवढा वेळ ठेवाल तेवढी गाडी जास्त मागं जाईल. जर क्लच सारखा दाबाल तर गाडी स्लो मोशन मध्ये मागं जाईल. तर लक्षात आलं तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे.
तर रिव्हर्स घेताना कायम ध्यानात ठेवायचं, जर तुमचं क्लचवरती कंट्रोल असेल तरच तुम्ही रिव्हर्सवरती कंट्रोल करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सुद्धा करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.